आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे ग्रामस्थांचे पुन्हा एकदा मी राज सपकाळ या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो आणि अतिशय देखणं असं नियोजन पाहायला गेलं तर 2026 पर्व पहिले अर्थातच ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 गावडेवाडी गोजेगाव धुईलवाडी व जोगेटॅक यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात येत आहे आणि नक्कीच दीपक झोरे साहेब आपणास विनंती असेल पहिला षटकामध्ये धुवाधार अशी फलंदाजी केली आणि दी फाउंडर संघाला विजय संपादन करू दिलात. आपण इथे यायचं आहे व्यासपीठावरती आपल्याला सन्मानित केलं जाईल. नक्कीच सामनावीर तसेच 201 क्रॅश प्राइज प्रकाश कदम ते मालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला दिलं जाईल. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला आपण वळूया मॅचकडे. पंच 15 मिनिटमध्ये इनिंग संपली पाहिजे. खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. तुषार फायटर यांची फलंदाजी आहे. स्ट्रायकर फलंदाज आहे योगेश. ज्ञान स्ट्रायकर आहे तो. तुषार फायटर्स. यस सर यस. 1 2 3 स्टार्ट. राखीव प्लेयर इथे येऊ द्या. राखीव प्लेयर. गोलंदाज कोण आहे? जय यस जय झोरे यस. पहिला चेंडू योगेश यांच्या बॅटेवरती. अतिशय सुरेख असा चेंडू होता आणि थोडासा सन्मान दिलेला आहे चेंडूला. तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागेल ती म्हणजे योगेश यांना. यस एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर राखीव प्लेयर इथे येऊ द्या. चला या ठिकाणी वेल प्लेड दीपक झोरे 201 क्रॅश प्राइज आणि सन्मानित केले जाते. अतिशय उत्कृष्ट धुवाधार अशी फलंदाजी केलेली आहे. फलंदाज कोण आहे? यक्का कोण आहे? थांबा काय बघून आला थांबा काय. जय झोरे आणि अतिशय मला वाटतं हा नो चा इशारा पंच. येस नो +4 टोटल 5 धाव संख्या या चेंडूवरती. धाव फलक जाऊन फसते ते म्हणजे सहा. बिनबाद 6 ही जमेची बाजू. महेश कदम अतिशय धुवाधार अशी फलंदाजी करतो. या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू. मला वाटतं या ठिकाणी नक्कीच धावबाद झाले असते महेश आणि योगेश, परंतु अतिशय चपळ असं त्यांची रनअप आहे ती म्हणजे योगेश आणि महेश यांची. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव फलक जाऊन फसते ते म्हणजे तुषार फायटर या संघाचं 7 बिनबाद 7. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत जय झोरे. छोटासा रनअप आहे यूट्यूब एंड कडून छोटंसं त्यांचा रनअप आहे. जय ताटे यस जय ताटे यांचा पुढचा चेंडू योगेश यांच्यासाठी आणि अतिशय उत्कृष्ट असा सन्मान दिलाय. चेंडू पकडला गेलाय परंतु एका धावेवरती पण सुद्धा त्यांना काय चान्स दिला नाही आणि अतिशय उत्कृष्ट अशी जय ताटे यांची गोलंदाजी. सुरेख सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मितांशी 11 अर्थातच संघमालक मनीष कदम MK ड्रायफ्रुट्स अतिशय सुरेख असा सन्मान दिलेला आहे योगेश यांनी, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे योगेश यांना. चोरटी धाव घेत आहेत परंतु चपळ असे क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे मितांशी 11 या संघामध्ये. 8 या धाव संख्येवरती बिनबाद तुषार फायटर्स. आता मात्र नक्कीच जय ताटे टू महेश. छोटासा रनअप आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि पूर्णपणे बीट केले परंतु नक्कीच या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे महेश याला. तत्पूर्वी धाव फलक विचार केला तर 10 बिनबाद 10 सॉरी 9 बिनबाद 9 ही जमेची बाजू. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती ती म्हणजे झरियाळी प्रीमियर लीग मध्ये अर्थातच योगेश यांनी, परंतु या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा मला वाटतं झेलचा चान्स असेल. पाहूया. या ठिकाणी मात्र जमिनीला दान केलेला आहे चेंडू. तत्पूर्वी 2 धाव पूर्ण. छोटासा रनअप आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धाव पूर्ण करण्यामध्ये यश आले ते म्हणजे फलंदाज योगेशाला. धाव फलक जाऊन पोचते ते म्हणजे बिनबाद 11.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 11. नियम क्रमांक 1, प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू असणं गरजेचं आहे. आता धावफलकचा विचार केला तर 11 धावेवरती बिनबाद 11 असा तुषार फायटर्स हा स्कोअर बोर्ड आहे. नक्कीच चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. आताच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती म्हणजे योगेश याच्यासाठी सलग 3 षटकार मारले तर तेजस शिर्के अवसरी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मिळेल, परंतु ते आहेत मला वाटतं नॉन स्ट्राईकला. यस, वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातून दुसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे अविनाश कदम. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. मितांसी 11 हा संघ अर्थातच मनीष कदम साहेब, एम के ड्रायफ्रुट्स, क्रॉफर्ड मार्केट स्वतः संघ मालक आहेत आणि इथे उपस्थित आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी महागडे खेळाडू आहेत. अर्थातच मायनस पॉइंट मध्ये बोली गेली ती म्हणजे 14,000, परंतु पाहूया येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अविनाश कदम यांचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र उंचावर चेंडू मारलेला आणि इथे मात्र नक्की झेलचा चान्स आहे, परंतु हा नक्कीच चेंडू जातो तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम यस, अविनाश यांनी जर हॅट्रिक घेतली तर प्रकाश कदम यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. लगातार 3 षटकार मारले तर विकास कदम यांच्याकडून 501 रुपये. या ठिकाणी मात्र 4 रन्स, थोडीशी मिस फील्ड लेग बायच्या रूपामध्ये. विकेट किपर मला वाटतं यशवंत कदम आहेत, त्यांच्याकडून ही चुकी झालेली आहे. प्रॅक्टिस मध्ये असणं आणि प्रॅक्टिसच्या बाहेर असणं यामध्ये मात्र नक्कीच फरक आहे. परंतु अर्थातच ह्या ग्रामपंचायतचा विचार केला तर सलग 3 वर्ष प्रयत्न चालू होते, परंतु प्रयत्नाला अखेर यश आलं आणि पूर्ण 4 वाड्या मिळून या ठिकाणी नक्कीच पर्व पहिले ग्रामपंचायत लीग चा विचार केला तर अतिशय शिस्तबद्ध असं नियोजन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा विकास यांचा चेंडू अविनाश सॉरी हवेमध्ये मला चेंडू पाहूया. पुन्हा एकदा षटकारच्या बाहेर झेल घेतलेला आहे आणि हा षटकार मला वाटतंय षटकारच्या बाहेर झेल जर असती तर नक्कीच ह्याचे प्रयत्न यशस्वी होते, परंतु ठीक आहे, अतिशय उत्कृष्ट झेल घेतला मित्रांनो. मला वाटते पहिल्याच चेंडूवरती बाहेर गेले, त्यांना माहिती आहे जर बाहेर जाऊन जर कॅच घेतली परत आत टाकलं तर पंचांचं लक्ष राहणार नाही, परंतु पंच MCL पंच आहेत साहेब, असं काही होणार नाही. जय यांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये मला चेंडू महेश, ही ते मात्र महेशला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. आकाशनं मात्र उत्कृष्ट झेल घेतला आणि महेशला मात्र निराश होऊन परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. चला नेक्स्ट फलंदाज, स्पीडअप करायचंय, स्पीडअप. चला तुषार फायटर्स, कम ऑन रोशन, स्पीड घ्यायचंय, चला सहकार्य करायचंय. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे, यातील सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. अतिशय शिस्तबद्ध असं सामने पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत लीग अर्थातच पर्व पहिले या लीगच्या बाबतीत विचार केला तर 150 खेळाडू, 10 संघ मालक, 10 आयकॉन, 10 चॉईस प्लेयर आणि अतिशय उत्कृष्ट अशी डोंगर भागात जर विचार केला तर अतिशय मोठी अशी ग्रामपंचायत, अर्थातच ग्रामपंचायत गावडेवाडी. आणि हा लीगच्या बाबतीत विचार केला तर गावडेवाडी, गोजेगाव, धुईलवाडी आणि जोगेटेक आयोजित पंचायत लीग वर्ष पहिलं. अतिशय शिस्तबद्ध नियोजन. खेळपट्टीच्या बाबतीत विचार केला तर अमन यांच्या माध्यमातून सुरेख अशी खेळपट्टी या ठिकाणी मेकिंग करून दिलेली आहे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, जोरकस प्रयत्न होता तो म्हणजे यस रोशन यांचा, परंतु चेंडू जातो तो म्हणजे राम झोरे, मला वाटतं सागर यस सागर कदम यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मला चेंडू आणि नक्कीच एक धाव पूर्ण, नक्कीच दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स रोशन आणि योगेशच्या माध्यमातून.
29 29 धाव संख्या 29. दोन षटकाच्या बाबतीत विचार केला तर धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 29. एक बाद 29. चला स्पीडअप घ्या, टाइमपास करायचा नाही. चला 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 फटाफट झटपट फटाफट. चला यशवंत साहेबच्या हातामध्ये चेंडू आहे, कमिटी मेंबर आहेत, बघूया काय करतात आपल्या टीमसाठी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात. बघूया, एक मला वाटतं यष्टीरक्षक होते, एक चेंडू सोडला आणि संघाच्या 4 धावा त्यांनी रोखू शकले नाही. परंतु आता मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी काय करतायत चॉईस प्लेयर आहे ते म्हणजे मितांशी 11चे साहिल या ठिकाणी मात्र नक्कीच नाही आहे आणि भागोजी सर नाही आहेत, परंतु उद्या मात्र या ठिकाणी दिसतील. परंतु ह्या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावं लागेल यशवंत यांना. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, काय जबरदस्त अशी गोलंदाजी, अतिशय उत्कृष्ट टिचून मारा करतायत ते म्हणजे यशवंत कदम. चेंडू काही समजला नाही ते म्हणजे योगेश यांना. लगातार 3 बॉलला 3 षटकार मारले तर तेजस शिर्के अवसरी यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल ते म्हणजे योगेशाला. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा इथे मात्र अपील करतायत यशवंत, परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. MCL पंच सातत्याने, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन असेल किंवा ग्रामपंचायत लीग असेल, सातत्याने आम्हाला सहकार्य करतात. त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा राज सपकाळ त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी योगेश यांनी अतिशय उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने मला चेंडू आणि हा रनआउटचा चान्स होता. अतिशय उत्कृष्ट अशी पेकी केली, परंतु रनआउटचा मौका दिला नाही आणि अतिशय उत्कृष्ट असा रनअप मानावा लागेल. रोशन आणि योगेशच्या माध्यमातून धावफलकचा विचार केला तर स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30. एक बाद 30. पाहूया आता यशवंत यांनी उत्कृष्ट असे 2 चेंडू टाकले. तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच एक धाव काढली ती म्हणजे योगेश यांनी, परंतु आता मात्र नक्कीच फलंदाज आहे तो म्हणजे रोशन. छोटासा रनअप आहे यशवंत यांचा. पुन्हा एकदा यस अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे ते म्हणजे यशवंत यांची. तत्पूर्वी चेंडू उचलणार, रनअप केला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत ते म्हणजे योगेश आणि रोशनच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे संघाचा 32. एक बाद 32. तुषार फायटर्स संघ मालक आहेत मला वाटतं सुनील कदम, सरपंच यांची टीम आहे. अतिशय उत्कृष्ट. मला वाटतं इथे मात्र चेंडू जातो यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, थोडंसं फुटवर्क करण्याची गरज आहे ती म्हणजे रोशन याला, कारण यशवंत सारखा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे तो म्हणजे मितांशी 11 संघाचा. पुन्हा एकदा छोटासा रनअप आहे यशवंत यांचा. या ठिकाणी प्रयत्न केला आणि इथे मात्र आनंदच्या हातामधून जेल सुटत नाही. जय झोरे, आपण काय करताय जय ताटे कडून अशी जर चूक झाली तर थोडंसं अवघड आहे. तुषार फायटर्स, आपण संघाने आपल्यावरती बोली लावली, विश्वास दाखवलाय, परंतु आपल्याकडून अशी चूक झाली नाही पाहिजे. अतिशय उत्कृष्ट अशी यशवंत यांची गोलंदाजी मितांशी 11 संघाकडून. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला त्या म्हणजे यशवंतांनी. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी यशवंतच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू हाणामारीचा षटक आहे, बघूया. षटक अशोक यांच्या हातामध्ये चेंडू आहे, बघूया काय करतायत मितांशी 11 साठी. अशोकने जर 3 बॉलला 3 विकेट घेतला तर सचिन कदम खोत फायटरचे खेळाडू आहेत यांच्याकडून 101 रुपये. योगेश पवारनं जर 3 षटकार लावला तर सचिन कदम यांच्याकडून 101 रुपये आहे, प्लस तेजस शिर्के यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं प्राइज आहे, परंतु 3 6 मारावे लागतील. अशोक कदम हा गोलंदाज आहे, अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. छोटासा रनअप आहे यूट्यूब एंड कडून. अशोक यांचा सामना करेल योगेश. इथे मात्र योगेश मला वाटते परत आहेत की नाही चालेल. मला वाटते कुठंतरी चुकी झालेली आहे, क्षेत्ररक्षकाने काहीतरी चुकी केल्या, अंदाज नाही आला, परंतु मला वाटतं झेलचा प्रयत्न केला पाहिजे होता किंवा बॉल स्टॉप करण्याची गरज होती. मितांशी 11 कडून आपल्याकडून अपेक्षा होत्या, परंतु प्रयत्न छान केला, अंदाज नाही आला. परंतु हा नक्कीच 4 धाव्यावरची मिळतोय चेंडू. धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 38. एक बाद 38. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे ते म्हणजे अशोक. चला स्पीडअप करायचं आहे, उन्हाचा तडाखा आहे, उष्णता खूप आहे, सगळ्या खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. डिहायड्रेशन बॉडी ठेवणं गरजेचं आहे.
खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. यस, इथे मात्र मला वाटतंय 3 बॉलला 3 विकेट घेण्याला इथं प्राइज लावलं होतं सचिन यांनी, परंतु मला वाटतं 20 रुपये आतापर्यंत 25 रुपये आलेले आहेत खात्यामध्ये. 25. हो ना, मग झेलबाद झाल्या ना, विकेटसाठी आहे ना साहेब. बघूया काय होतंय. चला हे घ्या, राजू कदम यांचे विशेष आभार. थंडेची बॉटल आणलेली आहे मँगो स्लाइस, त्यांचं देखील कमिटीच्या वतीने. चला स्पीडअप घ्या, फलंदाज स्पीडअप करा, सहकार्य करायचं आहे. 4 बॉलला जर 4 मारले आनंद यांनी तर एक्का यांच्याकडून 101 रुपये आहे. बघूया काय करतायत. पुढचा चेंडू अशोक यांचा सामना करेल आनंद. इथे मात्र चौकार नसून हा मला वाटतं चेंडू गेला वावराच्या पल्याड, बांधाच्या पलीकडे, वावराच्या अलीकडे. षटकार. षटकाराला आता एक्क्याने प्राइज लावलेला आहे. 3 बॉलला 3 षटकार, 501 रुपये. 501 रुपये एक्का यांच्याकडून. आम्हाला माहित नाही, तुम्ही अनाउन्स केलं होतं, तुम्ही चुकलाय ते आम्हाला माहित नाही. 501 रुपये द्यावं लागतील. अतिशय उत्कृष्ट धुवादाजी. मला वाटतं कुठेतरी तुषार फायटर्सच्या संघाने चुकी केलेली दिसते. कदाचित आनंदला जर पुढे पाठवला असता तर स्कोअर बोर्ड मला वाटते स्कोअर बोर्ड धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश आलं असतं तुषार फायटर या संघाला, परंतु गोलंदाज अशोक आहे. बघा, जर LBW असते तर डगआउटच्या दिशेने त्यांना जाता आलं असतं. तत्पूर्वी एखादा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटची संधी आहे. इथे मात्र नक्कीच आउट. येस, लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळालेली आहे, परंतु इथे मात्र परतावं लागतंय. आनंद मात्र क्रीज मध्ये मजबूत आहे, धावफलक जाऊन पोचते तो म्हणजे 45. अतिशय सुरेख असा स्कोअर बोर्ड. चला शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. चला स्पीडअप करायचंय. चला फलंदाज पळत जायचंय, पळत, झटपट, फटाफट फटाफट. केतन पुढचा चेंडू अशोक यांचा सामना करेल आनंद. इथे मात्र क्लीन बॉल, त्रिपळ अचित. बघा, मला वाटतं एक्क्याचे 501 रुपये त्यांच्या खिशामध्येच ATM मध्येच आहे. ATM मध्ये पिनकोड नंबर 4 असतात, परंतु त्याने 3 टाकले. चौथा काय त्याच्या बरोबर गेला नाही. नवीन फलंदाज. चला स्पीडअप. किरण चला किरण आलेले आहेत. बघूया आता, मला वाटतंय शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र किरणने काय फलंदाजी केली. त्यांना वाटलं वाईट जातो, बॅट टाकली, परंतु एका धावावरती समाधान मानावं लागेल. येस, आउट. या ठिकाणी आउट झालेला आहे. चलो नेक्स्ट मॅच, बिग मॅच. चला चला चला, स्कोर 46 धाव संख्या, 46. 47 रन्स टू विन. मितांसी 11. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तुषार फायटर. चला फटाफट फटाफट. आलेल्या सर्व संघांचे मी पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. पुढील मॅच केदारनाथ 11 आणि तुकोबा फायटर्स. दोन्ही संघातील कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुकोबा फायटर्स, केदारनाथ 11. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे तुषार फायटर्स आणि फलंदाज पाठवायचे आहेत.
मितांशी 11 फलंदाज 46 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट चेस होणार की नाही होणार बघूया. अतिशय उत्कृष्ट असे सामने पाहायला मिळत आहेत. 36+ डिग्री आहे या ठिकाणी, परंतु 36+ डिग्री असून सुद्धा खेळाडू अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल. परंतु या ठिकाणी मात्र राजू कदम यांचे विशेष आभार मानावे लागतील. त्यांनी कमिटीमध्ये मला वाटते मँगो स्लाइस मला वाटते 2 ते 2.5 लिटरची बॉटल मागवलेली आहे. त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं सरसे असं आम्ही स्वागत करतो. आणि याच मॅचमध्ये आनंद घेत आहेत ते म्हणजे दी फाउंडर्स या संघाचे होनर अर्थातच मालक प्रकाश कदम साहेब. त्यांच्यात देखील आहेत त्यांचे सिनियर खेळाडू बंधू कदम, त्यांचा देखील विशेष आभार. त्यानंतर बुवा आहेत, त्यानंतर आमचे धुईलवाडीचे संतोष बुवा आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी कमिटीच्या वतीने सरसे असं स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच 15 मिनिटमध्ये इनिंग संपली पाहिजे. दोन्ही संघातील कर्णधारांना नोंद घ्यायची आहे. चला नेक्स्ट मॅच असेल केदारनाथ 11 आणि तुकोबा फायटर्स. तुम्हाला एक विनंती आहे, कॉमेंट्रीच्या लेफ्ट आणि राईट साईडला डगआउट आहे, तिकडे लांब डगआउट आहे, तिकडे जाऊ नका प्लीज. इथे डगआउट मध्ये रिक्षा आहे, कोणाची रिक्षा आहे ते काढायची आहे. कॉमेंट्रीच्या लेफ्ट साईडला रिक्षा आहे त्यांनी काढायचे प्लीज. चला चला फलंदाज पाठवायचे आहेत मितांशी. मनीष सर फलंदाज पाठवायचे आहेत. चला फटाफट फटाफट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तुषार फायटर्स का नाव ठेवलं असेल? तुषार फायटर्स येणारा काळ आणि वेळ ठरवेल. तुषार फायटर्स का नाव असेल? संघ मालक आहे ते म्हणजे आनंदा कदम आणि सुनील कदम सरपंच आहेत ग्रामपंचायत गावडेवाडी या लीगचे, तसेच सरपंच आहेत, लीगचे होनर आहेत. चला रोशन यस यस चला फलंदाज पाठवायचे आहेत. मनीष सर फलंदाज पाठवायचे आहेत, नाही तर अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, तुम्हाला 1 ओव्हर कमी केली जाईल. चला फळत जय ताडे माहित नाही कोण आहेत. मितांशी 11 राखीव खेळाडू. चला राजू कदम खुश आहेत, आता त्यांची मॅच आहे बऱ्याच वर्षानंतर ते मला वाटतं थेट मैदानामध्ये आहेत. पाहूया काय करतायत. चला फलंदाज सागर आहे. यस सागर पळतोय 1 2 3 4 5च पावलामध्ये क्रीज मध्ये पोहोचणार, पण येणं गरजेचं आहे. यस रिक्षा काढलेली आहे, धन्यवाद आणि आभार. दुसरी रिक्षा काढायची आहे. टॉच करून घ्या. चला तुकोबा फॅक्टरचे आलेले आहेत ना. कोण आहे? कोण आहे? केदारनाथ ना. स्ट्राइकला आहे जयराम, गोलंदाज रोशन. 46 धावांचा पिचाट करताना पाठलाग करताना पहिला चेंडू रोशन यांचा सामना करील जय आणि उत्कृष्ट बीट केलाय पूर्णपणे. छोटीशी अपेल, परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. अतिशय नावाजलेले पंच या ठिकाणी. चला इथे जे पंच नाणेफेक करून घ्यायचे, मी आमंत्रण करतोय बुवा यांना नाणेफेक करून घ्यायचे. बुवा नाणेफेक करून घ्या. इथे मात्र पूर्ण दिशाहीन गोलंदाजी आणि सुरेख मला वाटतं चेंडू आहे, आम्हाला वाटलं, परंतु सुरेख चेंडू आहे रोशन यांचा. रोशन यांनी हॅट्रिक घेतली तर सचिन कदम यांच्याकडून 101 रुपये मिळेल, परंतु निर्धाव आणि षटक टाकले तर काही पैसे असतील तर सांगा, आम्ही आलो. रोशनने हॅट्रिक घेतली तर 201 रुपये विकास कदम यांच्याकडून. इथे मात्र बूट केला. यस मला वाटतंय पाहूया. यस परतावं लागतंय जयला. जयला मात्र परतावं लागतंय. काही गरज नव्हती, काही गरज नव्हती जयला, परंतु अति घाई संकटात नाही असं आपण बोलतो, तीच कुठेतरी चूक केलेली आहे. मितांशी 11चा स्फोटक फलंदाज मात्र निराश होऊन डगआउटच्या दिशेने. ओके यस नेक्स्ट फलंदाज आहेत लेफ्ट हँडर बॅट्समन बबन. तुकोबा फायटर्स वर्षात केदारनाथ 11 नाणेफेक केली जाते, बुवा यांचे शुभ असते, परंतु ठीक आहे बुवानी चला करा करा. यस आणि हा निर्णय इथेच सांगायचा आहे दोन्ही कर्णधार. बुवा यांच्या शुभ असते नाणेफेक केली जाते.
रोशन अति उत्कृष्ट गोलंदाजी, काय गोलंदाजी केले, 2 चेंडू निर्धाव केले आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र यष्टीरक्षक आणि चप्पल चित्तेच्या प्रमाणे त्यांना बाद केलं. जयला आणि परतावं लागतंय. केदारनाथ 11 काय निर्णय असेल सांगायचा आहे, सांगा निर्णय सांगा पटकन. इथे इथे डगआउट इथे आहे, तिकडे जाऊ नका. हा इथेच बसा, डगआउट इथेच आहे. अच्छा बॉलिंग आहे. पुढचा चेंडू रोशन यांचा सामना करेल बबान. या ठिकाणी गॅप मध्ये मला चेंडू इथे मात्र नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत आणि यस गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या इथे द्या सर, कॉइन घ्या. दोन धाव संख्या, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी रोशन यांची. या ठिकाणी मला वाटते 4 आहे. चौकार बबन यांच्या बॅटेमधून. मितांशी 11 मध्ये मला वाटतं हा फलंदाज जर टिकला तर मात्र गोलंदाजी धुवाधार अशी धुलाई करणार, यामध्ये काही शंका नाही. प्रत्येक मला वाटते चौकारासाठी षटकारासाठी मला वाटतं 101 रुपयाचं प्राइज आहे या ठिकाणी एक्का कदम यांच्याकडून बबन याच्यासाठी. पुढचा चेंडू रोशन यांचा सामना करेल लेफ्ट हँडर बॅट्समन बबन कदम. छोटासा रनअप आहे रोशन यांचा. या ठिकाणी मात्र गॅप मध्ये मला चेंडू, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे बबन याला. धाव फलक जाऊन पोचतोय तो म्हणजे बिन बाद 1 बाद 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली रोशन यांनी, परंतु मितांशी 11चा स्फोटक फलंदाज बबन कदम आला आणि गॅप मध्ये 2-3 शॉट मारले आणि धाव फलक मात्र नक्कीच पुढे सरसावून घेऊन गेला. आणि 46 धावांचा पिछाट करताना पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या नंतर धाव फलक जाऊन पोचतोय तो म्हणजे अर्थातच 7 1 बाद 7. चला स्पीड अप. 46 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकाच्या 47 धावांचा आहे आणि आता मला वाटतं 7 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये आणि 18 बॉल मध्ये आता 40 धावांची गरज आहे. सरासरी 13.25च्या रन रेटने जर स्कोअर केला तर मितांशी 11 हा संघ विजय संपादन करू शकतो, परंतु गोलंदाज आहे मला वाटतं योगेश. छोटासा रनअप आहे. फलंदाज आहेत बबान. छोटासा रनअप आहे यूट्यूब एंड कडून. योगेश यांचा सामना करेल बबन. या ठिकाणी मात्र जोरदार प्रयत्न केला आणि इथे बघा आती घाई संकटात नाही. तू चल मैं आया, तेरे पीछे मैं आया, तू चल मैं आया, अशी परिस्थिती आहे. काही गरज नव्हती बबन याला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि अतिशय संयमी अशी जर फलंदाजी केली तर सामना जिंकू शकले असते मितांशी 11, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही, परंतु मला वाटते फलंदाज चूक करतायत. 2 फलंदाज बाद झाले. मला वाटतं त्यांचं आय कम्युनिकेशन खरं तर क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. चेंडूकडे सातत्याने बघणं, चेंडू कोणत्या दिशेने येतोय, खेळाडूकडे जातोय, क्षेत्ररक्षकाकडे जातोय, लक्ष देखील असणं गरजेचं आहे. परंतु जयच्या नंतर मात्र परतावं लागलं ते म्हणजे बबन याला. 2 गडी बाद, अर्थातच 7 धावेवरती 2 बाद. फलंदाज मला वाटतंय मितांशी 11चा फलंदाज कोण आहे? यस अविनाश आहे. अविनाश मॅन फ्रॉम गावडेवाडी. योगेशांचा पुढचा चेंडू. बॅटिंग मध्ये काही करामत केली नाही, परंतु इथं गोलंदाजीसाठी आणि इथे मात्र पाहूया यस जसा बंदुकीतून डायरेक्ट गोळी जाते, शेरे जातात, तसंच मला वाटतंय योगेशने सुद्धा बेल्स उडवल्या. पंच आहेत त्यांच्या डोक्याच्या वरून. नसीब कॉमेंट्री मध्ये आल्या नाही बेल्स, परंतु मात्र परतावं लागतंय. तिसरा हादरा मिळतोय तो म्हणजे अविनाशच्या रूपामध्ये. मितांशी 11 संघ थोडा अडचणीमध्ये. तुषार फायटर्स मला वाटते कमबॅक करताना दिसतोय, परंतु पाहूया काय होईल क्रिकेटमध्ये. या ठिकाणी सागर कदम यांच्यासाठी बंपर आहे. पर षटकाला 201 रुपये काशीनाथ यांच्याकडून. या ठिकाणी मात्र पाहूया जेलचा चान्स आणि इथे होणार की नाही होणार. इथे मात्र परतावं लागतंय सागरला.
तू चल मैं आया, भाग मिल्का भाग. चौथा हादरा मिळतोय तो म्हणजे मितानसी 11 या संघाला. 7च धाव्यावरती. पहिला मला वाटतं षटकामध्ये 7 धावा होत्या. इथे मात्र नक्कीच 4 गडी बाद झालेले आहेत. मला वाटतं सागर आउट झाला, त्यानंतर जय ताटे, बबन कदमला परतावं लागतं, अविनाशला परतावं लागतं, म्हणजे टोटल 4 बाद 7. फलंदाज आहेत आकाश. पाहूया, चला स्पीडअप करायचं आहे. 4 बाद 7 असा धाव फलक आहे. पुढचा चेंडू योगेश यांचा आणि अतिशय सुरेख आणि पंचांचा वरती दबाव, परंतु दीपक यांची छोटीशी अपील होती, परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. नावदलेले पंच, MCL पंच, त्यांचं देखील पुन्हा मी सरसे असं स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. अतिशय सुरेख असं नियोजन पाहायला गेलं तर. योगेश यांचा पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. योगेश यांनी प्रयत्न केला होता चेंडू स्टॉप करण्याचा, परंतु बघा काय फिटनेस आहे, काहीतरी स्ट्रॅटेजी असेल. त्यांना माहिती आहे जर कमी धाव संख्येमध्ये जर रोखलं तर कदाचित आपल्याला बोनस पॉईंट मिळेल आणि पुढे मात्र नक्कीच आपला विजय कसा इझी होईल ह्याकडे मात्र लक्ष आहे. ते म्हणजे अर्थातच योगेश यांचं. आयकॉन आहे योगेश आणि इथे मात्र पाहूया नक्कीच स्टॉप केला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे महेशला. धाव फलक जाऊन पोचतोय संघाचा 9. 4 बाद 9 दुसऱ्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघूया आता मात्र अवघड समीकरण आहे. धुवाधार फलंदाजी करावी लागेल महेशला, धुवाधार फलंदाजी करावी लागेल आकाशला. आपल्या संघाला मितांशी 11 हा संघ मनीष कदम या सरांचा, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. 4 गडी बाद झालेले आहेत मितांशी 11 संघाचं. आयकॉन आणि चॉईस प्लेयर जरी नसले टीम मध्ये तरी सुद्धा हे 2 प्लेयर काय करतायत पाहूया. महेश आणि आकाश. महेश मध्ये क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. एक काळ होता महेश हा गावडेवाडी संघाचा जोरदार फलंदाज होता आणि हुकमी एकाच होता जणू. आणि इथे मात्र पंचच्या हात हवेमध्ये येत असताना अवांतर धाव संख्येने मात्र नक्कीच भर होताना दिसते. धाव फलक जाऊन पोचते तो म्हणजे 10. अजूनही 37 धाव्यांची गरज आहे. 37 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 37 धावा. 15 15.5चा 34. इथे मात्र जेलचा चान्स आहे. पाहूया. यस, परतावं लागतंय महेशला. 5वा गडी बाद होताना दिसतोय मितांशी 11 या संघाचा. थोडीशी निराशाजनक फलंदाजी, परंतु तुषार फायटर्स हे नाव का ठेवलं असेल त्याचं मात्र जिवंत उदाहरण आहे. खास करून चॉईस आणि आयकॉन प्लेयर आहे. चॉईस प्लेयर योगेश, आयकॉन प्लेयर आहे महेश. योगेश आणि महेश हे 2 हिरे आहेत त्या संघामध्ये, परंतु गोलंदाज आहे महेश त्या संघामध्ये. बघूया आता मात्र यशवंत कदम आलेले आहेत, कमिटी मेंबर आहेत, परंतु आपल्या मितांशी 11 हा संघ आणि गोलंदाजी जबरदस्त केली होती ती म्हणजे यशवंत कदम यांनी. फक्त 5 धावा दिल्या होत्या, परंतु आता फलंदाजी करण्याची गरज आहे. 17-18 धाव संख्या प्रति ओव्हरला केल्या तर संघ. यस, यशवंत कदम साहेबांनी जर 6 मारला तर प्रकाश कदम यांच्याकडून 501 रुपये. बघूया काय करतायत. आणि माझ्याकडून सुद्धा साहेब 101 रुपये पर षटकाराला यशवंत कदम यांच्यासाठी. बघूया काय करतायत. परंतु गोलंदाज महेश आहे या ठिकाणी. यस, प्रयत्न होते, चांगला होता प्रयत्न. चांगल्या चेंडूचा समाचार सन्मान देणं आणि खराब चेंडूचा मात्र समाचार घेणं हेच यशवंतला माहिती आहे. परंतु बघूया यशवंत कदम लेफ्ट हँडर बॅट्समॅन. एक काळ होता भिव अजनीतलं मैदान गाजवलेलं. बघा षटकार नाही जाणार, परंतु मी सुद्धा काही कमी नाही. मी जरी लेफ्टी असलो परंतु रायटी खेळेन आणि मात्र रनआउट होणार नाहीत साहेब. झालं का? यस यस, आउट. बघा इंजर आहेत, इंजुरी आहे पायाला त्यांच्या.
8 दिवस बेड रेस्ट वरती होते, परंतु संघ मालकाचा कॉल म्हणजे फायनल कॉल असतो. परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. फलंदाज, नेक्स्ट फलंदाज, बॅटर्स मैदानामध्ये. पुढील मॅच आहे तुकोबा फायटर्स आणि केदारनाथ 11. डिसिजन काय आहे केदारनाथ 11? तुकोबा फायटर्स डिसिजन काय आहे? यस यस यस, अतिशय उत्कृष्ट अशी चप्पल क्षेत्ररक्षण आहेत योगेश. केदारनाथ 11 नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि तुकोबा फायटर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बघूया, चला स्पीडअप करायचं आहे. आता मात्र गोलंदाज महेश आहे, अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे महेश. आपण पाहिलंय सातत्याने सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये गुणवंत असा गोलंदाज आहे महेश. या ठिकाणी मला वाटतं पुन्हा एकदा जेलबाद होत आहेत की नाही. यस, चांगला असा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक यांनी, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. नितांशी 11 या संघाला धावफलक जाऊन पोचतोय 12. पुढचा चेंडू महेश यांचा सामना करेल अर्जुन. या ठिकाणी काय जबरदस्त असा फटका आहे, परंतु पाहूया झेलबाद. रोशन यांच्या हातामध्ये जर चेंडू गेला तर सुटणार नाही. केतन मला वाटतं केतन तानाजी कदम, तानाजी बुवा गावडेवाडी यांचा मुलगा आहे. त्यांच्या हातामधून काय चेंडू काय खाली जाणार नाही. चांगला असा खेळाडू आहे गावडेवाडी संघाचा. या ठिकाणी कॉमेंट्रीच्या लेफ्ट हँड साईडला रिक्षा आहेत. रिक्षा विलास कदम बॉबी रिक्षा काढायची आहे. दुसरी कोणाची आहे? ज्याची कोणाची रिक्षा आहे त्याने रिक्षा साईडला काढायची आहे. डगआउट इथे आहे, डगआउट झाडाखाली नाही आहे. इथं असं चांगलं असं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी झेलचं आहे, बघूया. यस, आउट. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा झेलबाद होणार. आउट. 9 विकेट झालेले आहेत. 9, 12 धावेवरती 9 बाद असा संघ. ग्रामपंचायत लीग मधला सर्वात एक्स्ट्रा पॉइंट देणारे संघ मालक आहेत, अर्थातच मनीष कदम MK ड्रायफ्रुट्स. परंतु चॉईस आणि आयकॉन मात्र या ठिकाणी नाही आहेत. चॉईस आयकॉनची काय किंमत असते, काय व्हॅल्युएशन असतं येणाऱ्या काळामध्ये समजेल. 9 गडी बाद झालेले आहेत. चला पळत या, पळत. रोहित आहे, रोहित. यस, रोहित. यस, अवांतर धावसंख्येमध्ये नक्कीच या ठिकाणी भर होताना दिसते. धावफलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 13. चला, आनंद कदम यांनी कायदा कानमंत्र दिलाय तो म्हणजे गोलंदाज महेश पवार यांनी मामानी काहीतरी मंत्र दिलाय भाच्यावरती. काहीतरी बिघड झालेला दिसतोय. मला वाटतं हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, परंतु पंख्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कदाचित हेलिकॉप्टर शॉट मध्येच अडकला गेला. चेंडू जातो एसटी रक्षक याच्या हातामध्ये. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी महेश यांची. यस, फुल पॉच चेंडू इथे मात्र. यस, ऑल आउट झालेले.
यस ऑल आउट झालेले आहे. किती चेंडू शिल्लक होते सर? 2 चेंडू शिल्लक होते मला वाटतं. 3 ना? ओके. 2 चेंडू राहिलेले आहेत ऑल आउट झाले केलेले